गर्द वनराईतून वाहणाऱ्या झऱ्यावरची रम्य सकाळ ही आल्हाददायक असते. घरट्यातून बाहेर पडलेले पक्षी या पाण्यात न्हाऊन निघतात. इतक्यात हवाई हद्दीची टेहळणी पूर्ण करून आलेला लाल जर्द चतुर फांदीवर विराजमान होतो. तर वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या पात्यांवर चतुरांच्या जवळच्या नातलग असणाऱ्या टाचण्या मिलनक्रियेत गुंग झालेल्या दिसतात. पृथ्वीवरचे पहिले हवाई हल्लेखोर असा मान मिळालेले चतुर आणि इवल्याशा टाचण्यांचं हे विश्व फार रंजक आहे. चतुर हा कीटक लहानपणापासून सगळ्यांनाच माहीत असतो. बऱ्याचदा चतुराच्या शेपटीला दोऱ्या लावून त्याला उडवण्याचे खेळ हे आपण सगळ्यांनीच खेळले असतील. परंतु चतुर हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. चतुर आणि टाचण्या ह्या दोघांना एकत्रितपणे ओडोनेटा असं शास्त्रीय भाषेत म्हटलं जातं. तर ह्याचं कारण असं आहे की चतुर आणि टाचण्यांना त्यांच्या तोंडाकडे दातासारखे काही भाग असतात. तर ह्यामुळे त्यांचं नाव ओडोनेटा असं पडलेलं आहे. भारतामध्ये एकूण 500 चतुराच्या आणि टाचण्यांच्या प्रजाती मिळतात. तर त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जवळपास 150हून जास्त प्रजाती मिळतात. संपूर्ण पश्चिम घाटात चतुर आणि टाचण्यांच्या मिळून 180 प्रजाती आहेत आणि त्यापैकी अनेक प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळणाऱ्या म्हणजे प्रदेशनिष्ठ आहेत. टाचण्या विश्रांतीसाठी बसताना त्यांचे पंख पाठीवरून शेपटीला समांतर असे मिटून घेतात. तर चतुर त्यांचे पंख विमानाप्रमाणे दोन्ही बाजूला आडवे पसरून बसतात. गॉम्फिड कुळातील चतुरांच्या शेपट्यांकडील टोकाचे आकार हे शस्त्र, आयुध आणि वाद्यांच्या आकारासारखी असतात. त्यामुळे त्यांची नावं ही शस्त्र, वाद्य आणि आयुधांच्या नावावरून ठेवण्यात आले. इंडियन लायरटेल हा त्यापैकीच एक. पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणारा हा चतुर मे ते जून दरम्यान पडणाऱ्या पहिल्या पावसाच्या वेळेतच दिसतो. त्याच्या शेपटीचं टोक हे विदेशातील लायर या वाद्याच्या आकारासारखं असतं. चतुरांना सामान्यपणे हेलिकॉप्टर असं समजलं जातं. याला कारण त्यांची उडण्याची पद्धत. पण गंमत अशी आहे की चतुरांमध्येच उडण्याच्या अनेक पद्धती आहेत. काही चतुर हे हेलिकॉप्टरसारखे घिरट्या घालत असतात, तर काही चतुर हे फायटर विमानासारखे इकडून तिकडे फक्त जोरजोरात उडत असतात. पण काही चतुरांची तरा अशी असते की एखाद्या नृत्यांगनेसारख्या लयबद्ध रीतीने हालचाली करत ते चतुर वरखाली उडत असतात. ह्याला कारण चतुरांचे 4 पंख, एका बाजूचे 2, दुसऱ्या बाजूचे 2 आणि त्यावर असलेला एक विंगस्पॉट नावाचा छोटासा अपारदर्शक भाग, जो चतुरांना उडताना त्यांचं संतुलन व्यवस्थित ठेवायला मदत करतो. चतुराच्या उतरण्याच्या पद्धतींमध्ये सुद्धा एक प्रकारचं वैविध्य असतं. काही चतुर हे एक उडता उडता अंदाज घेतात आणि ज्या फांदीवर बसायचंय त्या फांदीवर थेट जाऊन बसतात. परंतु गॉम्फिड सारखे काही जे चतुर असतात ते सुरुवातीला उडता उडता एकदम हळू होतात, अंदाज घेतात, जमीन कुठे आहे बघतात आणि अलगद जसं हेलिकॉप्टर लँड होतं त्याप्रमाणे खाली येऊन बसतात. झाडांच्या फांद्या आणि पानांच्या टोकांवर चतुर हे स्तब्ध बसून असतात. या बसण्याला पर्चिंग म्हटलं जातं. शीतरक्तीय असल्याने शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी हे चतुर अशा प्रकारे बसलेले दिसतात. पर्चिंगला बसलेल्या ब्लॅक टिप फ्लॅशविंग या टाचणीला हा इंडियन ब्ल्यू हॉकलेट नावाचा चतुर हुसकावताना दिसतोय. पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणारा स्कीमर कुळातील हा चतुर असे करून पर्चिंगची जागा बळकावण्यासाठी टाचणीला हुसकावतोय. मात्र ती देखील आपल्या नावाप्रमाणे काळे ठिपके असणाऱ्या पंखांची उघडझाप करून त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. कित्येक वर्षांपासून चतुर आणि टाचण्या हे नावाजलेले शिकारी आहेत. पूर्वी त्यांचा आकार हा खूप मोठा होता, पण उत्क्रांती होत होत त्यांना आताचा छोटा आकार मिळालेला आहे.
जरी असं असलं तरी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शरीर रचनेमुळे कीटक जगतात चतुर हा अतिशय यशस्वी शिकारी म्हणून ओळखला जातो. आता याला कारण म्हणजे त्यांचे जे पंख आहेत तर त्या पंखांमध्ये असलेली ताकद. कोणत्याही वेळी हव्या त्या दिशेला वळण्याचं एक अतिशय सुंदर कसब या चतुरांकडे असतं. त्याचबरोबर चतुरांच्या पायाला अतिशय छोटे छोटे केस असतात. ह्या केसांमुळे त्यांच्या भक्ष्यावर त्यांची जी ग्रीप असते, ज्याला आपण पकड म्हणतो, तर ती पकड अतिशय मजबूत असते. शिवाय चतुरांचे डोळे हे 360 अंशाच्या कोनामध्ये कुठेही बघू शकतात. आणि राहिले त्यांचे दात, चतुरांचे दात इतके मजबूत असतात की कुठल्याही भक्ष्याचं शीर अगदी लिलया धडापासून वेगळं करण्याचं कसब त्यांच्यामध्ये असतं. त्यामुळे 100तून 95 वेळा चतुराची ही शिकार अगदी यशस्वीच होते. चतुर आणि टाचण्यांच्या मिलनाची तऱ्हाच न्यारी. प्रथम नर आपल्या शेपटीच्या टोकाकडून स्वतःचे शुक्राणू आपल्या पोटाच्या पुढच्या भागाकडील विशिष्ट अवयवावर आणून ठेवतो. त्यानंतर मादीच्या पाठीवर आरूढ होऊन तिचं डोकं स्वतःच्या शेपटीकडील चिमट्यांनी पकडतो. मग मादी आपली शेपटी उलटी वळवून शेपटीचं टोक नराच्या पोटापुढच्या भागावर आणते, जिथे नराने अगोदरच शुक्राणू आणून सोडलेले असतात. अशा आडवळणी प्रवासानंतर एकदाचे शुक्राणू योग्य ठिकाणी पोहोचतात. अशावेळी या दोन्ही चतुरांचा एक विशिष्ट चक्राकार आकार निर्माण होतो. या स्थितीत ते बराच काळ राहतात. त्यानंतर मादी ही अंडी तळ्यात किंवा त्याच्या काठावर घालते. आंबोलीमधून मागची जवळजवळ 17-18 वर्ष आम्ही मलबार नेचर क्लबच्या माध्यमातून डॉक्युमेंटेशन करतो इथल्या डायव्हर्सिटीचं. मागची 4 वर्ष मी आणि दत्तप्रसाद सावंत मिळून आम्ही चतुरांवरती काम करतोय. आणि या चतुरांच्या जवळजवळ इथनं 97 स्पीसीज आम्हाला 3 वर्षात इथनं आम्ही डॉक्युमेंट केले. आणि ज्यामध्ये एक नवीन चतुराची प्रजात आम्ही चौकुळमधनं शोधली. त्याचप्रमाणे 10 चतुरांच्या प्रजाती अशा होत्या की ज्या पहिल्यांदा महाराष्ट्रात आढळून आल्या. आंबोलीतील या निरीक्षणाअंती महाराष्ट्रातून पहिल्यांदाच नोंद करण्यात आलेला चतुर म्हणजे डायमंड क्रुझर. पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणारा हा चतुर मे ते जून दरम्यान पडणाऱ्या पहिल्या पावसाच्या वेळेतच दिसतो. भारतात कीटकांवर आजपर्यंत खूप संशोधन झालंय. चतुर आणि टाचण्या हे सुद्धा याला अपवाद नाहीत. मात्र हे संशोधन कीटकशास्त्राच्या काही शाखांपुरतंच मर्यादित आहे. उदाहरण द्यायचं झालं तर भारतातल्या एकूण चतुरांच्या संख्येपैकी फक्त निम्म्या चतुरांचा जनुकीय क्रम आपल्याला माहीत आहे. शिवाय चतुर आणि टाचण्या हे उपद्रवी कीटकांची शिकार करून मानवाला एक प्रकारे मदतच करत असतात. त्यामुळे अशा उपद्रवी कीटकांना आळा घालण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धत म्हणून चतुरांचा किती उपयोग होऊ शकतो अशासारख्या अनेक विषयांवर संशोधनाला खूपच जास्त वाव आहे. डॉक्टर शंतनू जोशी यांच्यासारखे अनेक संशोधक यावर कामही करत आहेत. पण यासाठी चतुर आणि टाचण्यांचा जो अधिवास आहे त्याचं जतन होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चतुरांसारख्या दुर्लक्षित प्रजाती आता प्रकाश झोतात येणं गरजेचं आहे. जीवनाचा फार छोटा काळ प्रौढावस्थेत जगणारा हा कीटक खऱ्या अर्थाने गोड्या पाण्यातील परिसंस्थेचा जैविक ठेवा आहे.